दाणेदार एकसारखा पिवळा रंग, जास्तीत जास्त काळ टिकणारे, गाईच्या दुधापासून साजूक तूप कसे बनवायचे? रोजच्या अगदी 1.5 लिटर दुधापासून तूप, ताक, पनीर आणि एक छोटंसं स्वीट अशा सगळ्या झिरो वेस्टेज म्हणजे एकही थेंब वाया जाणार नाही अशी पद्धत, त्याचबरोबर कोणत्या चुका प्रकर्षाने टाळायला हव्यात आणि भरपूर टिप्ससह आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे. पटकन सुरुवात करूया. अगदी मलाई कशी साठवायची तिथून मी सुरुवात करणार आहे. ही आहे आजची मलाई. दूध व्यवस्थित मध्यम आचेवर गरम करून ते नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर अशा प्रकारे मलाई काढून घ्यायची आणि हीच मलाई मी तुम्ही इथे बघू शकता जवळपास 12 ते 13 दिवसांची साठवलेली मलाई आहे. शक्यतो ट्राय करा की एअरटाईट डब्यातच तुम्ही मलाई काढणार, कारण फ्रीज मधला वास त्याला लागणार नाही. आता इथे पहिली चूक काय होते तर बरेच जण असं करतात की तूप बनवण्याच्या अगोदर मुरण घालतात आणि त्यामुळे मलाई मुरायला पुरेसा वेळ मिळत नाही आणि तुपाला कडवटपणा किंवा वास येण्याची शक्यता असते. तर हे टाळण्यासाठी तुम्ही मात्र पहिल्याच दिवशी दह्याचं मुरण यात घाला, म्हणजेच मलाई कडवट होणार नाही. तुम्हाला दाखवण्यासाठी मी आजच्या मलाईमध्ये आत्ता मुरण घालून दाखवलंय, पण हा जो आधीचा डबा आहे यात मात्र डे 1 पासूनच मुरण घातलंय आणि रोज 2-3 दिवसातून एकदा मात्र खालीवर करून घ्यायचं चमच्याने. तूप बनवण्याच्या आदल्या रात्री किंवा 6 ते 7 तास आधी कमीत कमी हे दोन्ही डबे मी बाहेर ठेवते फ्रीजच्या, जेणेकरून ते छान मुरले जातात. आता हे आपण जे सगळं मलाई आहे ते एका पातेलीत काढून घेऊया. आता छान स्पॅच्युलानेच मी एकजीव करून घेते ही मलाई. बरं, आता ही दुसरी महत्वाची टीप ते म्हणजे तूप बनवण्याच्या आधीच्याच रात्री थोडं प्रिपरेशन करून ठेवायला लागतं. जसं की थंड पाणी फ्रीजमध्ये ठेवायचं, बर्फ लावायचा, मलाईचा भांड किंवा जो डबा असेल तो बाहेर काढून ठेवायचा. यामुळे तूप बनवताना कोणत्याही गोष्टीचं टेम्परेचर हे अतिशय थंड किंवा अतिशय गरम असं राहत नाही आणि त्यामुळे आपलं कुठलंही काम अडत नाही. आपण वेल प्रिपेअर्ड राहतो. आता इथे मिक्सरचं भांड घ्यायचंय आणि ही जी एकसारखी केलेली मलाई आहे ही थोडी थोडी घालून आपल्याला मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचंय. बरं, फिरवताना आता मलाई अगदी जास्त घालू नका, कारण यात पाणी सुद्धा जाणार आहे, बर्फ जाणार आहे, त्यामुळे उतू जाण्याची शक्यता असते, बाहेर पडण्याची शक्यता असते पाणी. आता इथे 5 ते 6 बर्फाचे खडे घातले आहेत आणि थंडच पाणी मी वापरतेय. तिसरी महत्वाची चूक जी तुम्ही टाळू शकता ते म्हणजे मिक्सरमध्ये घालण्या अगोदर मलाई मात्र फेटूनच घ्यायची, एकजीव करून घ्यायची, कारण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे गोठलेल्या मलाईचे गोळे तसेच राहण्याची शक्यता असते. 2 ते 3 मिनिटं एक एक बॅच आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. तुम्ही ते पाहू शकता अगदी मिक्सरच्या भांड्यातच लोणी वेगळं आणि ताक वेगळं झालंय, त्यामुळे आपली जी तासाभराची मेहनत असते ती अगदी मिनिटाभरात होते आणि वेळ लागत नाही, भांडी जास्त भरत नाही आणि किती भांडी भरतात ते सुद्धा मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. चला, आता इथे सर्व लोणी मी काढून घेते आहे ताकासहित एका भांड्यात आणि शक्यतो मोठं भांड घ्या, जेणेकरून एकदमच तुम्ही सगळं लोणी हाताने एकत्र करू शकता. वा, इथे आपलं सर्व लोणी ताकापासून वेगळं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मोठा जो लोण्याचा बटर ज्याला आपण म्हणतो त्याचा गोळा तयार झालेला आहे. तरी सुद्धा लहान लहान गोळे करून कढईत घालायचे आहेत दुसऱ्या, जेणेकरून त्यातला ताकाचा जास्तीत जास्त अंश आपल्याला काढून घ्यायचा आहे. ताकाचा अंश जर लोण्यात राहिला तर मात्र कडवटपणा नक्कीच येतो तुपाला, त्यामुळे अशा प्रकारे लहान लहान गोळे करून याचं ताक जेवढं तुम्ही काढू शकता बाहेर तेवढं काढून घ्यायचंय. अशा प्रकारे महत्वाचं मेजर टास्क आपलं झालेलं आहे. लोणी ताकापासून वेगळं केलेलं आहे, एवढं ताक आपल्याला मिळालं आहे. आता हे ताक सुद्धा वाया जाणार नाहीये, याचं पुढे काय करायचं ते मी दाखवणार आहे. चला, आता हे जे लोणी काढलंय आपण हे आपल्याला लगेच गॅसवर ठेवायचं नाहीये कडवायला, तर मात्र यात अजून थंड पाणी आणि थोडे बर्फ घालून आपण पुन्हा एकदा यात जो उरलेला ताकाचा अंश आहे तो काढून घ्यायचा आहे. जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं तुम्ही काढा आणि तुम्हाला इथे जसजसं तुम्ही या पाण्यात हे लोणी एकत्र कराल तसतसं तुम्हाला लक्षात येईल पाण्याचा रंग दुधाळ होतोय, म्हणजेच हे जे ताकाचा अंश आहे तो सेपरेट होतोय लोण्यापासून. अशा प्रकारे वाटलं तर 2 वेळा नाहीतर अगदी 1 वेळा सुद्धा तुम्ही हे पाणी काढून घेऊ शकता. आता स्वच्छ धुवून घेतल्यामुळे आपल्याला क्लीन नीट असं बटर मिळालं आहे. तुम्ही हे बटर म्हणून वापरू सुद्धा शकता. चला, आता तूप कडवायला ठेवायचं आहे. तर आता पुढची चौथी महत्वाची चूक ते म्हणजे तूप कडवायला ठेवताना चुकूनही हाय फ्लेम करायची नाहीये किंवा मीडियम फ्लेम सुद्धा ठेवू नका. मंद गॅसवर वेळ देऊन तूप कडवलेलं असेल तर ते करपत नाही, वास त्याला लागत नाही. अशा प्रकारे मंद गॅसवर कडवलेलं तूप हे रवेदार आणि दाणेदार बनतं. चला, एकीकडे तूप वितळायला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या गॅसवर मी जे ताक आहे ते ठेवलं आहे आणि याच्यात 2 चमचे एवढं विनेगर घालतीये. खाली मध्यम आचेवर
मी गॅस सुरू ठेवला आहे आणि आपल्याला असं चमच्याने हे हलवत राहायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनिटं गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की याचं जे पनीर आहे ते सेपरेट झालं आहे पाण्यापासून. या ताकापासून आपण भरपूरचं पनीर, म्हणजे जे तुम्ही 200 ग्रॅम 80 ते 90 रुपयाला खरेदी करतात बाजारात, तेवढं पनीर तुम्हाला सहज या ताकापासून मिळतं. आता चाळणीत टाकून घेतलंय मी. यावर थोडं थंड पाणी आपण घालायचं आहे, नॉर्मल टेम्परेचरचं सुद्धा चालेल, आणि त्यामुळे छान आपलं पनीर मधला जो विनेगरचा अंश असतो तो बाजूला होतो आणि पनीरची जी चव असते ती अगदी फ्रेश राहते. आता इथे मी एअरटाईट डब्यात हे घातलं आहे आणि आता हे सेट व्हायला मी फ्रीजमध्ये ठेवून देते. जवळपास 15 मिनिटं झाली आहेत लोणी गॅसवर ठेवून. आता हा फेस का येतो तर जे मॉइश्चर असतं लोण्यामधलं, त्यामुळे जसं ते गरम होतं तसं हा फेस वरती यायला सुरुवात होते. तूप बनत आलं की हा फेस ऑटोमॅटिक कमी होत जातो. आता सुरुवातीपासून आतापर्यंत किती भांडी भरली आहेत तुम्हीच पाहू शकता. एक ताकाचं भांडं आहे, एक कढई आपली तुपासाठी गॅसवर आहे आणि अगदी मिक्सरचं भांडं, एक स्पॅच्युला, एक पातेली, एवढीच भांडी आपल्याला धुवायला लागणार आहेत. आता एक 25 ते 30 मिनिटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता चुरचुरल्यासारखं असं तुम्हाला बबल्स वर आलेले दिसतील आणि आवाज सुद्धा येतो. आता गॅस बंद करायचा आणि आता 5वी शेवटची चूक ते म्हणजे गॅस जरी बंद केला असला तरी मात्र 3 ते 4 मिनिटं तुपात चमचा असाच फिरवत ठेवायचा, कारण तुपाची कुकिंग किंवा बॉइलिंग प्रोसेस जी आहे ती थोडा वेळ चालूच राहते. यामुळे तोंडाशी आलेला घास अगदी गेलाच अशी वेळ येत नाही, तूप करपत नाही. आता इथे तूप आपलं रेडी आहे, थंड सुद्धा झालं आहे. हे आपल्याला एका एअरटाईट डब्यात, शक्यतो काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यातच किंवा सिरॅमिकच्या डब्यात हे गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे तूप थंड झाल्यानंतर अगदी दाणेदार रवेदार तुम्हाला दिसेल. आता उरलेले जे चोथा आहे तुपाचा लोण्याचा, तो आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही. त्यापासून सुद्धा एक स्वीट डिश बनवू शकते छोटीशी, त्याला आमच्या भागात तरी बेरी म्हणतात. या बेरीमध्ये अगदी 2 चमचे साखर घालून पितळेपर्यंत परतवून घ्यायचं आणि बस खायला घ्यायचं. अशा प्रकारे मी बनवलंय. त्याचप्रमाणे दाणेदार रवेदार जर तूप तुम्हाला बनवायचं असेल तर व्हिडिओ सांगितलेल्या सर्व चुका टाळा, टिप्स फॉलो करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.